श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न। हा शक्तिशाली संदेश जर तुमच्या समोर आला असेल तर तुम्ही भाग्यवंत आहात। भाग्यशाली लोकांच्या समोरच हा संदेश आला आहे। जर तुमच्या देखील समोर हा बाळूमामांचा संदेश आला असेल तर हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। जर हा संदेश तुम्ही दुर्लक्ष करचाल तर तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार होणार आहेत त्या चमत्कार पुन्हा होणार नाहीत। म्हणून आजचा हा देवांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका। लक्षात ठेवा, देव म्हणतो, अरे बाळा, चिंता करणं सोड आणि हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे। तू तुझा किमतीचा वेळ, तुला जितका हवं तितका वेळ हा संदेश ऐकू शकतो। लक्षात ठेव, जितका वेळ हा संदेश ऐकशील तितका वेळ तुला फायदा होणार। म्हणून हा संदेश तुला जितका पाहायचे आहे तितका पहा। मामा म्हणतात, माझ्या भक्ता, कुठेही कसेही माझं नाव घे, तेव्हा मी तुझ्यासाठी नक्की धावून येईल। लक्षात ठेव, मी तुझ्या अडचणीत सांगून नाही न सांगता धावून येणारा देव आहे। तू फक्त माझं एकदा तर नाव घेऊन तर बघ, मी नक्की तुझ्या संकटात तुला वाचवण्यासाठी येणार। आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर अडचणी येत असतील। लक्षात ठेवा, देव म्हणतो, मी तुला प्रत्येकी दिवसाचे 24 घंटे दिले आहेत। त्या 24 घंट्यामध्ये तुला काय करायचं करून घे। लक्षात ठेव, वेळ अजिबात वाया घालवू नको। देव म्हणतात, प्रत्येक वेळी माझे नामस्मरण करत असताना निस्वार्थ मनाने केलेली माझी भक्ती कधीही वाया जात नाही। प्रत्येक काळ स्वार्थी मनाने माझी भक्ती करणं सोड आणि हा संदेश पुढे याबद्दल सहमत असतील तर चमत्कारी अक्षर 212 आणि कमेंटमध्ये बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असं टाईप कर आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नको। श्री संत सद्गुरू बाळूमामा। देव म्हणतो, प्रत्येक काळी मी तुला वेळ दिला आहे, म्हणून तू तुझा वेळ पैसा गमावला तरी चालेल, पण तू वेळ कधीही गमावू नको। तू तुझ्या वेळेचा उपयोग कर, कारण वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या पायाशी नेहमी धन, कीर्ती आणि वैभव हे चालत असते। प्रत्येक काळ विचार करण्यात वेळ घालणे सोडव। नक्की तू वेळ तुझा वाईट कामात घालवत नसशील, मात्र तू तुझा वेळ विचार करण्यात घालवत असशील। ते एका प्रकारचे वाईटच कार्य आहे, ते म्हणजे तू तुझ्या आयुष्यात स्वतःला धोका देत आहेस। लक्षात ठेव, भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करणारा व्यक्ती वर्तमान काळात नीट जगू शकत नाही आणि भविष्य काळात तो संपून जातो, कारण भूतकाळाचा विचार करणारा व्यक्ती कधीही आयुष्यात पूर्णतेने संकटांना सामोरे जात नसतो। अरे, चिंता करणे सोड, मन हलके होण्यासाठी आज तुझा मामा तुझ्या समोर आला आहे। हे संदेश ऐकून तर बघ, तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट नक्की संपतील। लक्षात ठेव, आयुष्यात तू तुझ्या म्हणण्यानुसार किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार प्रत्येकी जीवन जगू नको। दुसऱ्याच्या विचारसरणीने जीवन अजिबात जगू नको। प्रत्येक काळ दुसऱ्याचे मन ऐकू नको। जर तू प्रत्येकी दुसऱ्याचे विचार, दुसऱ्यांचे मन ऐकशील तर तू तुझे आयुष्य जगण्यासाठी स्वतःला वेळ देणार नाही। लक्षात ठेव, मी तुझा मामा नेहमी तुझ्या भक्कमपणे पाठीशी उभा आहे। एकदा बोलून तर बघ, मामा माझा पाठी राखा, नक्की मी तुझ्या पाठीशी धावून येईल। देव म्हणतो, प्रत्येक वेळी तुला वैभव, धन, कीर्ती मिळवायची असते, त्यासाठी आयुष्यात
तू पूर्णपणे मेहनत करत असतो, मात्र लक्षात ठेव तुला मी दिलेल्या वेळेचा चांगला उपयोग कर. आता हा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे. शांत मनाने डोळे झाकून हा संदेश एकदा ऐकून तर सोड. नक्की आयुष्यात तुझे चांगले होईल. देव म्हणतो प्रत्येक वेळी लक्षात ठेव, प्रेम म्हणजे काय असते. डोळ्यांना आवडतं ते अजिबात प्रेम नसते. तुला प्रत्येक डोळ्याला जे काही दिसत आहे त्याला प्रेम म्हणत नसतात, तर मनाला भावत असतात त्याला प्रेम म्हणतात. एखादी गोष्ट तुझ्या मनाला भावत असेल तर लक्षात ठेव त्याला प्रेम म्हणतात. प्रत्येकी डोळ्याला चांगली दिसणारी वस्तू प्रेम म्हणता येणार नाही. देव म्हणतो आज तुला चिंतामुक्त व्हायचे असेल तर हा संदेश ऐकून बघ. मला ठाऊक आहे तुझ्या जीवनामध्ये तुला भरपूर दुःख संकटे येत आहेत, त्यामुळे तू आयुष्यात प्रत्येकी त्यांना सामोरे जाता जाता कंटाळला आहेस. आता तू शांत मनाने हा संदेश एकदा ऐकून तर सोड. नक्की तुझे सर्व दुःख सर्व चिंता दूर होतील. आयुष्य हे सुखदुःखाचं पूर्णपणे सफर आहे. सुखदुःखाने भरलेलं तुझं आयुष्य आहे. लक्षात ठेव तुला सुख आले म्हणजे दुःख त्याच्या पाठोपाठ येणारच, आणि दुःख आले म्हणजेच त्याच्या पाठोमाग 100% सुख आलेच. देव म्हणतो वेळ बदलत असते, म्हणून तुला तुझी विचार बदलायचे आहेत. विचार जितके लवकर बदलशील तितक्या लवकर तुझी वेळ नक्की बदलेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात हा संदेश ऐकण्यासाठी तुझा किमतीचा वेळ देऊन तर बघ. नक्की आयुष्यात काही ना काही चांगले होईल. लक्षात ठेव स्वार्थी मनाने माझी भक्ती करायला जाऊ नको. स्वार्थी मन तुझे ठेवू नको. प्रत्येक काळ मी त्याच्याच पाठीशी असतो जो भक्त त्याच्या स्वार्थासाठी माझे नामस्मरण करत असतो. अशा व्यक्तींना मी पावत नसतो. लक्षात ठेव मेहनत कर आणि सर्व काही संघर्ष कर, नक्की मी तुझ्या पाठीशी असेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात हा संदेश पुढे ऐकून तर बघ. नक्की आयुष्यात येणारे सर्व दुःख अडचणी तुझे सहजपणे दूर होतील. आयुष्यामध्ये काही मिळवायचे असेल तर अशी गोष्ट मिळवा जे तुमच्याकडून कोणी चोरून घेऊ शकणार नाही, आणि ती गोष्ट म्हणजे बाळूमामांची भक्ती. श्री संत सद्गुरू बाळूमामा. लक्षात ठेवा देव तुम्हाला कधीही काही देखील कमी पडू देणार नाही. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे निस्वार्थ मनाने त्याची भक्ती करायची आहे. जर तुम्ही मनामध्ये एक स्वार्थ ठेवून देवांची भक्ती करचाल तर देव तुम्हाला आयुष्यभर पावणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला देव म्हणतो माझ्याकडे येऊन सारखी प्रार्थना करून सारखे पाया पडून अजिबात मी तुला यश देणार नाही. सारखे माझे नामस्मरण घेऊन मी अजिबात तुला काही देणार नाही. लक्षात ठेव तुला तुझ्या प्रयत्नांना यश हवे असेल तर ते माझ्या समोर येऊन माग. अरे बाळा, तू म्हणण्याआधी मी तुला तुझ्या प्रयत्नांना फळ देईल. फक्त असे म्हण बाळूमामा माझ्या सर्व प्रयत्नांना साथ द्या, असं माझ्या समोर येऊन तर म्हण. मी प्रत्यक्ष तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना साथ देईल. आयुष्यात तू कधीही कोणासमोर झुकू नको. तुला देव, कारण तुझ्यासोबत देवांचा मोठा आशीर्वाद आहे. प्रत्यक्ष जीवनात तू प्रयत्न करशील, प्रत्यक्ष तू जीवनात मेहनत करशील तरच तुला देव पूर्णपणे यश देणार आहेत. त्याशिवाय यश तुला देव अजिबात देणार नाहीत. लक्षात ठेव देव कुणालाही प्रयत्न केल्याशिवाय फळ देत नसतो. देव प्रत्येकाला फळ देत असतो असं अजिबात नसतं. जो व्यक्ती प्रयत्न करत असतो त्या व्यक्तींना देव फळ देत असतो. गोष्ट राहिली नशिबाची. देव सांगतो तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात 99% ही मेहनत असते आणि 1% नशीब असतं. नशिबाची गोष्ट असते मात्र फक्त 1%. लक्षात ठेवा
तुम्ही प्रयत्नामध्ये अजिबात कमी पडू देऊ नका. प्रयत्न इतके करा की तुमच्या नशिबाला देखील झुकावे लागेल. फक्त इतके प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर हे योग्य वाक्य आहे. तुम्हाला परमेश्वर फळ देईलच. मात्र तुमच्या प्रयत्नांना पाहून लक्षात ठेवा, तुम्हाला झाडासारखे जगायचे आहे, खूप उंच व्हायचे आहे, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरायचे नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्यांनी वाईट वेळेत तुम्हाला पूर्णपणे मदत केली आहे, अशा व्यक्तींना तुम्हाला अजिबात विसरायचे नाही. त्या व्यक्तीचे मोल कधीही विसरायचे नाही, ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेमध्ये धीर दिला आहे, पुढे पाऊल टाकण्यासाठी बळ दिले आहे. अशा व्यक्तीला तुम्हाला आयुष्यात कधीही विसरायचे नाही. मामा म्हणतात, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. लक्षात ठेव, खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो. आनंद मिळवायचा असेल तर तुला तुझ्या मनामधील पूर्णपणे वाईट विचार झटकायचे आहे. तुझ्या अंगामधील पूर्णपणे आळस झटकायचा आहे. आत्ताच तुझा पूर्ण आळस झटक आणि तुझ्या प्रयत्नांना सुरुवात कर. तुझे मामा तुझ्या समोर आले आहेत. ऑनलाईनवर आलेला बाळू मामांचा संदेश तू पूर्ण ऐकत चल. तुझे वाईट वेळेत म्हणजेच तू जेव्हा वाईट वेळेत असतो तेव्हा तुला धीर देण्यासाठी देव येतील. जेव्हा तुला संकट येतील तेव्हा धीर देण्यासाठी देव येतील. जेव्हा तुला एखादे वाईट प्रसंग येते तेव्हा तुला धीर देण्यासाठी देव येतील. मात्र देवांसाठी तू कधी येणार आहेस, म्हणून हा संदेश पुढे ऐकत चल. लक्षात ठेव, तुला जे आवडतं त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना तू आवडतो त्यांच्यावर प्रेम कर. लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्तीला तू आवडलास तर तू त्याच्यावर प्रेम कर. तू स्वतःहून कोणावर प्रेम करू नको. देवांना तू आवडतोस म्हणून प्रेम देवांवर कर. लक्षात ठेव, तुला देव कधीही कोणाचे पाय पकडू देणार नाही. फक्त नामस्मरण करत चालू असू दे. शांती आणि आनंद विनामूल्य मिळवण्यासाठी नेहमी सर्वांना मदत करायचे असते. लक्षात ठेव, तू जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट प्रसंगातून बाहेर काढत असतो तेव्हा कुठेतरी आणि कसे तरी तुझे चांगले होत असते. फरक इतकाच असतो की तुला ते दिसत नसते. देव म्हणतो, मी प्रत्यक्ष तुझे जीवन बदलण्यासाठी आलो आहे. हा संदेश ऐकण्यासाठी अजून काही वेळ पुरेसा असेल तर नक्की दे. वेळ पुरेसा नसेल तर नक्की हा संदेश 5-6 मिनिट ऐक आणि सोडून जा. मात्र वेळ असेल तर निस्वार्थ मनाने हा संदेश ऐकून तर बघ. लक्षात ठेव, तुझे मामा तुला कधीही आयुष्यात एकटे पडू देणार नाहीत. तुला दिसत नसले तरी वाऱ्याच्या स्वरूपात, तुझ्या सावलीच्या स्वरूपात तुझे बाळू मामा नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तुला दिसत नसले तरी प्रत्येक रूपात तुझे देव आहेत. फक्त तुला ते दिसायला हवेत हे महत्त्वाचे नाही. तर तू अडचणीतून बाहेर जेव्हा निघत असतो, लक्षात ठेव, जेव्हा तू गाडीहून पडता वाचतो तेव्हा तुझ्या पाठीशी बाळूमामा यांचे आशीर्वाद असतात. जेव्हा एखाद्या वाईट रोडवर जाण्याआधी जात नसतो तेव्हा लक्षात ठेव, तुझ्या पाठीशी देवांचा आशीर्वाद असतो. सर्वात श्रेष्ठ देव आहे. लक्षात ठेव, तुला कधीही देव कोणाचे पाय पकडू देणार नाही. निस्वार्थ मनाने केलेली बाळूमामांची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. ज्या प्रकारे केलेले शिक्षण व्यर्थ जात नाही, त्याच प्रकारे निस्वार्थ मनाने केलेली बाळूमामा यांची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. निस्वार्थ मनाने एकदा म्हणून तर बघ, श्री संत सद्गुरू बाळूमामा तुला काही कमी पडू देणार नाही. आयुष्यात फार दुःख, फार संकट आले तरी आता झिजू नको. जो झिजतो त्याची किंमत पूर्णपणे कमी होऊन जाते.
बनायचे असेल तर कोळशासारखे बन. धीर धरायला शिक. वाईट असलास, वाईट तुझी काळ आहे, तू नाहीस. कोळशाची वाईट वेळ असते, तो नसतो. प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर देव त्याला इतका चमकवतो की प्रत्यक्ष त्याची किंमत वाढत असते. नेहमी लक्षात असू द्या, देव प्रत्येकाच्या पाठीशी असतो. प्रत्येकाच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद असतो. फक्त जो व्यक्तींचे कर्म चांगले असतात त्यांचे जीवन चांगले होत जाते. देव म्हणतो, मी प्रत्येकाला हिरा बनूनच ह्या धर्तीवरती, ह्या जमिनीवरती पाठवलो आहे. फक्त चमकतो तोच जो जास्त प्रकारे मेहनत करतो. म्हणून तुम्हाला देखील चमकायचे असेल तर तुम्हाला देखील मेहनत करायची आहे. लक्षात ठेवा, देवांना आणि तुमच्या नशिबाला आणि तुम्हाला दोष देऊ नका. दोष तुमच्या मनाला द्या, तुमच्या नकारात्मक विचारांना द्या, तुमच्या स्वार्थाला द्या. लक्षात ठेवा, स्वार्थी माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. स्वार्थ सोडा, तुम्हाला देव काटाही टोचू देणार नाही. परमेश्वर सांगतो, प्रत्यक्ष मी तुझ्या सोबत असतो. फक्त तुला निस्वार्थ मनाने माझी भक्ती करायची असते. बाळू मामा यांचे नाम घेऊन तर बघ, तुझे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. मामा तुझ्या आयुष्यात भरपूर चमत्कार करायला पूर्णपणे तयार असतात. फक्त तुला संघर्ष करण्यासाठी तयार व्हायला हवे. आत्ताच तुझ्या मनातील पूर्ण आळस झटक. प्रत्यक्ष म्हणत बसू नको, मी प्रयत्न करत आहे मात्र माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही असं म्हणत बसू नको. लक्षात ठेव, तुला जेव्हा तुझ्या वाईट किंवा चांगल्या मार्गावर, लक्षात ठेव चांगला मार्ग कशा प्रकारे ओळखायचा. जर तुला चांगल्या मार्गावर भरपूर अडचणी आल्या तर समज त्या मार्गात तुला 100% यश मिळणार आहे. आणि जर तुला अडचणी येत नसल्या तर समज तुला यश मिळणार नाही. कारण यश साध्या सोप्या गोष्टीने, साध्या सोप्या कष्टाने अजिबात देव देत नसतो. प्रत्यक्ष तुला त्यासाठी तुझे रक्त पाण्यासारखे बहाल करावे लागते. लक्षात ठेव, देव नेहमी त्या व्यक्तींना यश प्रदान करतो जो व्यक्ती पूर्णपणे बळ त्याचे रक्त पाण्यासारखे बहाल करत असतो. लक्षात ठेव, जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ आहे. आनंदी मनाने एकदा जीवन जगून तर बघ, तू आयुष्यात काही कुठेही कमी पडणार नाहीस. प्रत्यक्ष भूतकाळात घडलेल्या घटनांना मनामध्ये साठवू नको. प्रत्यक्ष वर्तमान काळात रडत बसू नको. तुला तुझा भविष्यकाळ पूर्णपणे बनवायचा असेल तर तुला तुझा वर्तमान काळ दुःखात घालवावा लागेल. देव ज्या व्यक्तींना दुःख देतो त्या व्यक्तींचे येणारे काळ अगदी हिऱ्याप्रमाणे असतात. कारण वर्तमान काळ त्यांचा कोळसा असतो आणि येणारा भविष्यकाळ हा चमकणारा हिरा असतो. म्हणून प्रत्यक्ष नाराज होऊ नको. देवानी तुला संधी दिली आहे. चमकण्यासाठी तुला थोडेसे कष्ट घ्यायचे आहेत. लक्षात ठेव, तुला 4 ते 5 वर्ष कष्ट घ्यायचे आहेत. नाही जमले तर देव तुला जल्दी यश देऊ शकतात. मात्र 4-5 वर्ष कष्ट करशील तर येणारी 50 ते 100 वर्ष आनंदात जगशील. लक्षात ठेव, देवानी सर्वांना समान वेळ जगण्यासाठी दिलेली नसते. कारण प्रत्येक लोक वेळ कुठे ना कुठे वाया घालवत असतात. लक्षात ठेव, वेळ वाया घालवू नको. कारण यशासारखे प्रेरणादायी दुसरे काही नाही. अपयशासारखा शिक्षक दुसरा कोणीही नाही. जीवनात पुढे जाण्यासाठी तुला दोन्ही आवश्यक आहे. यश मिळाले तर आनंदी होऊ नको. जास्त प्रमाणात आनंदी होशील तर आनंदात आणि दुःखात घेतलेला निर्णय हा तुला घातक ठरत असतो. म्हणून तुझी मनस्थिती त्यावेळी ठिकाणावर नसते. म्हणून यशामध्ये जास्त आनंदी होऊ नको. आनंद तेवढ्या पुरता तुझ्या मनात असू दे आणि पुन्हा सोडून दे आणि पुन्हा त्याच मार्गावर मेहनत करायला सुरुवात कर. लक्षात ठेव,
देवाने तुला जितके दिलं आहे तितक्यामध्ये आनंदी राहायला शिक, कारण देव एकदा पूर्णपणे घेईल तर तुला समजणार नाही. म्हणून जास्तपणाने स्वार्थ मनामधून काढून टाक. आता तुला हा संदेश पूर्णपणे ऐकायचा आहे. शांत मनाने तुला वेळ मिळेल तितका हा संदेश ऐकत चल आणि आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको. एकाग्रत चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय. लक्षात ठेव, तुला ज्या ठिकाणी यश मिळवायचे आहे, ज्या क्षेत्रात तुला यश मिळवायचे आहे त्या ठिकाणी तुला एकाग्रत ध्येय प्राप्त करण्यासाठी तुला कष्ट करायचे आहेत. कष्ट करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हे, मात्र ते बळ, ती चावी तुला देवाने प्रदान केली आहे. तुला प्रत्यक्ष मेहनत घ्यायची आहे. यश तुला नक्की मिळेल. लक्षात ठेव, देव नेहमी तुझ्या सोबत आहे. फक्त देवांचा विश्वासघात करू नको. जे जीवन देवाने सध्या तुम्हाला दिले आहे त्या जीवनाचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने फायदा उचला. आयुष्यामध्ये जो व्यक्ती पूर्णपणे वेळेचा उपयोग करत असतो तोच व्यक्ती वेळेचा पूर्णपणे उपयोग करत असतो आणि पूर्णपणे यश मिळवत असतो. आणि जो फक्त म्हणत बसतो माझी वेळ खराब आहे, तो काही करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या, वेळ तुमची वाईट आहे म्हणून तुम्ही फक्त चांगली वेळ येण्याची वाट पाहणं विसरून जावा. तुमचा मनातील कोणीतरी भरलेला एडेपणा तुमच्या मनातून आत्ताच काढून टाका. देव तुमची परीक्षा घेत आहे. तुम्हाला जिद्दीने आणि संघर्षाने ती वेळ तुम्हाला चांगली घडवायची आहे. प्रत्यक्ष चांगली वेळ येण्याची अजिबात वाट पाहू नका. तुम्ही स्वतः संघर्ष करा, कष्ट करा. देव तुमची चांगली वेळ आणल्याशिवाय राहणार नाही, कारण देव प्रत्यक्ष यश फळ देण्यासाठी वरती बसला आहे. लक्षात ठेवा, कर्म जसे कराल तसे तुमचे आयुष्य होणार आहे. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठं माहीत असतं एखाद्याच्या मनावर शब्द आणि शब्द कोरला जातो. म्हणून प्रत्यक्ष वाईट कर्म करू नका. कोणालाही वाईट बोलू नका. कोणाचे वाईट चिंतू नका. कुणाला दुखवू नका. नक्की तुम्हाला कोणी दुखवणार नाही. कुणाला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्हालाही कोणी त्रास देणार नाही. जसे तुम्ही कर्म कराल तसे तुमचे जीवन राहील. लक्षात ठेवा, एखाद्या वेळी नशीब चुकेल, मात्र कर्म नाही, कारण देव जेव्हा परीक्षा घेत असतो तेव्हा विजय हा न्यायाचाच असतो. जो व्यक्ती चांगला आहे विजय त्याचाच असतो, कारण देवाकडे न्याय आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी तुमच्या अंगी जिद्दपणाचा एक असावा लागतो. जिद्दीपण ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो व्यक्ती पूर्णपणे वेळ उशिरा का होईना मात्र बदलत असतो. लक्षात ठेवा, आयुष्यात काही झाले तरी तुम्हाला तुमची वाईट वेळ बदलायची आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी पूर्णपणे मेहनत करायची आहे. देव नेहमी म्हणतो, अरे बाळा, चिंता करणं सोड. सारखं वाईट वेळ आली म्हणून रडू नको. कोणाचे मन ऐकू नको. प्रत्यक्ष दुसऱ्याचे मन ऐकून आयुष्य जगू नको. प्रत्यक्ष तुझ्या मनात भरलेला एडेपणा सोडून दे. वाईट वेळ आली म्हणजे चांगली वेळ येणार म्हणून बसू नको. संघर्ष करशील तेव्हाच तुझी चांगली वेळ येणार आहे. तुझ्या मनातील एडेपणा काढ आणि संघर्ष कर. लक्षात ठेव, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातील भरपूर दुःख, संकटे जर तुला दूर करायचे असतील तर तुला प्रत्यक्ष मेहनत करायची आहे. लक्षात ठेव, तुला जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की तुझ्या आयुष्यात आता पूर्णपणे अंधार पडला आहे आणि त्या अंधारात फक्त काही करू नको, हालचाल न करता तू तिथेच बस, उजाड आपोआप येईल, ही गोष्ट एकदम खराब आहे. लक्षात ठेव, तुझ्या जीवनात अंधार पडला असेल तर इकडे तिकडे धाव आणि मेणबत्ती किंवा उजेडासाठी दिवा लाव. लक्षात ठेव, चांगली वेळ आणण्यासाठी तुला स्वतःला चांगले विचार मनात घालून पूर्णपणे प्रयत्न करायचे आहेत. जो व्यक्ती संघर्ष करतो तोच आयुष्यात काही ना काही घडवून दाखवतो. लक्षात
लक्षात ठेव, संघर्ष रडवेल मात्र तुझं भविष्य नक्की घडवेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा. जगातील सर्वात मोठी वेदना काय असते तुला माहीत आहे का? या जगामधील सर्वात वाईट वेदना असते म्हणजे जेव्हा तुमच्यावर ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करतो आणि तिच्या शेजारी बसणे आणि ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष स्वतःचे मानला आहात, जर ती व्यक्ती तुम्हाला कधीही आपलीपणाची जाणीव करत नसेल तर प्रत्यक्ष तुम्ही सोडून द्या. जी माणसं तुम्हाला परक्यासारखे वागत आहेत त्यांना वेळ देणं सोडून द्या. परमेश्वरांनी दिलेला वेळ वाईट गोष्टीत बहाल करू नका. लक्षात ठेवा, परमेश्वरांनी प्रत्येकाला 24 घंटे दिले आहेत. जो व्यक्ती 24 घंटेचा प्रत्यक्ष चांगला उपयोग करतो तोच व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे यशस्वी होत जातो. सारखे जी व्यक्ती तुम्हाला परकेपणाची जाणीव करते त्यांच्याकडे भटकू नका. तसे करचाल तर तुम्ही आयुष्यात अजून लहान आहात. आयुष्याच्या खेळात तुम्ही अजून काही नाही. लक्षात ठेवा, यापुढे ही चूक करू नका. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% असतो आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. ही मनात तुमच्या गोष्ट असू द्या आणि संघर्ष करायला लागा. कारण तुम्ही तुमची परिस्थिती जेव्हा बदलाल तेव्हा प्रत्येक लोक तुमचेच असणार आहेत. लक्षात ठेवा, वाईट वेळेत तुम्हाला प्रत्येक जण म्हणणार आहे तू प्रत्यक्ष चुकीचे वागत आहेस. मात्र जेव्हा तुमची चांगली वेळ येणार आहे तेव्हा प्रत्येक जण तुम्हाला एकच म्हणेल, प्रत्यक्ष तुझ्या दुःखाच्या वेळेत मी तुझ्या सोबत असतो. मी तुला दुःखात पूर्णपणे मदत केली आहे असं म्हणणारे तुम्हाला 1000 नाही तर लाखो मधील भेटतील. मात्र तुमच्या दुःखाच्या वेळी, तुमच्या संघर्षाच्या वेळी फक्त तुम्हाला लोक टोचवून जात असतात. लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला धीर देणारा तुमचा देव आहे. आता शांत मनाने हा संदेश ऐका. तुम्हाला देव आज सांगत आहेत, किती वेडा आहेस तू. कारण आयुष्यात मरण केव्हा लिहिले आहे मला ठाऊक आहे. तरी देखील केव्हाही मनात तुझ्या मरण्याच्या गोष्टी आणतो, आयुष्य संपण्याच्या गोष्टी आणतो. कशाला आणतो? कारण देवानी तुझे मरण, जीवन आणि तुझे जन्म प्रत्यक्ष लिहून ठेवले आहे. त्या वेळेला ते कधीही चुकणार नाही. मात्र तू आता चुकू नको. प्रत्यक्ष त्याचा विचार करू नको. तुला जेव्हा मरण देवानी दिले आहे तेव्हा अंत कायम होणार आहे. फक्त मेहनत करत चल. आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घे. प्रत्यक्ष किती वेळा तू जीवनात फक्त म्हणत राहशील आजचे दिवस गेला की उद्याचा येणारा दिवस खराब म्हणून जगशील तर आयुष्यात प्रत्येक तुला सेकंड जड जाणार आहे. ज्या प्रकारे एका आठवड्याचे 7 वार असतात त्या प्रकारे 8वा वार आहे परिवार. जो तो ठीक असेल तर 7ही वार सुखाचे जातील. लक्षात ठेवा, तुमचा परिवार जेव्हा तुमच्या सोबत असेल तुम्हाला या जीवनातील कोणतीही वाईट शक्ती कधीही संपू शकणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही प्रत्येकाला वेळ देत चाला. आयुष्य तुम्हाला जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नसते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणारा व्यक्ती कधीही जीवनात खचत नसतो आणि जो व्यक्ती कोणताही अनुभव घेत नसतो तो प्रत्येक कामात खचत असतो. लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला एक वेळ आणण्यासाठी चांगली संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करायला शिका. श्री संत सद्गुरू बाळूमामा. मी तुझ्या नेहमी सोबत आहे, नेहमी मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे मामा तुमच्या नेहमी पाठीशी आहेत. फक्त त्यांच्यावर तुम्हाला ठाम विश्वास ठेवायचा आहे. देवानी तुम्हाला स्वतः म्हणले आहेत, बेहू नको, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. तरी देखील सारखे तेच विचार का आणता म्हणात की देव ह्या दुनियात माझ्या पाठीशी आहे का नाही. हे विचार आणू नका. नकारात्मक गोष्टी जीवन पूर्णपणे वाईट करण्यासाठी सक्षम ठरत असतात. लक्षात ठेवा, आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे जे ज्याच्या डोळ्यात
लकलकत असेल, ज्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसत असतो. आत्मविश्वास असणे गरजेचं आहे. यशाला पहिली पायरी म्हणजे आत्मविश्वास. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो तो व्यक्ती आयुष्यात प्रत्यक्ष पूर्णपणे यश मिळत असतो. देव म्हणतो, तुला जर स्वतःवर विश्वास नाही तर तू कशाला प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेस. काही करू नको, फक्त रडत बस, तुला दुसरं जमणार नाही. कित्येक काळ तुला आयुष्यात वाईट वेळ समजून दिली आहे की तुला प्रयत्न करायचे आहे, तरी देखील तू कशासाठी बनला आहेस हे समजून देखील दुसऱ्या मार्गाला जात आहेस. मात्र तुझ्या एवढा मूर्ख कोणी नाही. देव म्हणतो, प्रत्येक गोष्ट तुला सांगायची गरज नाही. आता प्रत्यक्ष तू अनुभवाने पूर्णपणे स्ट्रॉंग झाला आहेस, पूर्णपणे तू मजबूत झाला आहेस. आता तुला प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेव, मी तुझ्या जीवनात एक ना एक वेळ अशी आणतो ज्यामध्ये तुला पूर्णपणे जीवन म्हणजे काय, सुखाची वेळ कशी असते हे सर्व गोष्टी समजून देण्यास भाग पाडत असतो. ती वेळ मी प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी आणतच असतो. फक्त ती वेळ केव्हा येईल ही सांगता येत नसते. मात्र लक्षात ठेव, ती वेळ जाती असते. दुःख आले म्हणजे जाणारच. फक्त तुला स्वतःवर विश्वास ठेवायचे आहे. जर तुझी प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरले नसते, आणि दुःख उरले नसते तर सुख कोणाला कळले नसते, आणि देवाला महत्त्व आजकाल दिले नसते. लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथे थांबवली आहे, प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथे बनवली आहे. त्याला पूर्णपणे परमेश्वराने चांगल्याप्रमाणे सजावट केली आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराने तुम्हाला या जमिनीवरती धरतीवरती पाठवली आहे म्हणजे काहीतरी तुमच्याकडून देवानी अपेक्षा ठेवली आहे. देवांचा विश्वासघात करणे थांबवा आणि हा संदेश ऐकण्यात वेळ द्या. इतका संदेश ऐकला असाल तर कमेंटमध्ये तुमचे नाव आणि पुढे श्री संत सद्गुरू बाळूमामा असं टाईप करा आणि शक्तिशाली अंक 220 असं टाईप करा. लक्षात ठेवा, शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ काही देखील नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भळे ही डोंगर फोडून निघत असतात. माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसे कमविण्यात अजिबात नाही. लक्षात ठेवा, वाईट वेळ आज ना उद्या जाणार आहे. तुम्हाला पूर्णपणे चिंता करणे थांबवायची आहे. जगाला काय आवडते ते अजिबात करू नका. प्रत्यक्ष जगाच्या विचारसरणीने तुमचे जीवन जगू नका. परमेश्वराने तुम्हाला मन बुद्धी दिली आहे, त्याचा तुम्हाला पूर्णपणे उपयोग करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वराच्या विचारसरणीने आयुष्य जगा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. परमेश्वराची विचारसरणी म्हणजे तुम्हाला दिलेली परमेश्वराने बुद्धी, म्हणजेच तुम्ही परमेश्वराने दिलेली तुम्हाला बुद्धीचा पूर्णपणे उपयोग करा. काही देखील तुम्हाला कमी पडणार नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर प्रत्येकाला आयुष्यात संधी देत असतो. जगाला काय आवडते ते करणं सोडून द्या, कारण तुम्हाला जे आवडतं ते करा. कदाचित उद्या तुमची आवड जगाची आवड बनेल, आणि तुमची आवड म्हणजे देवाची आवड आहे. देवानी तुम्हाला त्यामध्ये आवड दिली आहे, देवाची त्यामध्ये आवड आहे. म्हणून आता तुमची आवड हुडका. देवाने प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला दिली असते. फक्त ज्याला ती कला कम वयात समजते तोच व्यक्ती यशस्वी होत असतो. एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतं. म्हणून नेहमी नवे विचार मिळत राहा. तुम्हाला जीवनात तुमचे जीवन बदलण्यासाठी विचार सक्षम ठरत असतात. म्हणून विचार बदला, आयुष्य बदलायला फारसा वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा, दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका, आणि ते वाटू शकाल तर आपला आनंद वाटा. लोक तुमच्याकडून आनंदाची अपेक्षा करतात, कारण दुःख त्यांच्याकडे पण भरपूर असते. प्रत्येकाला दुःख सांगू नका. प्रत्येकाला दुःख सांगचाल तर प्रत्येक जण ते दुःख ऐकत नसते, ऐकत असते तर ते म्हणजे तुमच्या
समाधानासाठी प्रत्येक व्यक्ती तुमचे दुःख पूर्णपणे ध्यान देऊन ऐकेल तर त्याच्या जीवनातील दुःख त्यानं बाजूला सोडेल. लक्षात ठेवा, प्रत्येकाला देवाने दुःख दिले आहे. फक्त तुम्हाला दुःख तुम्हाला फक्त परिस्थितीमुळे आहे. फक्त तुम्हाला पैशामुळे दुःख आहे. मात्र त्याच्याहून मोठे दुःख भरपूर जणांना आहेत. म्हणून चिंता करणे थांबवा. तुम्हाला देवाने सर्वश्रेष्ठ बनवलं आहे. कारण ज्या प्रकारे श्रीमंत माणूस रात्री झोपण्यासाठी तरमरत असतो, कारण त्याचे पैसे प्रत्यक्ष भरपूर ठिकाणी ठेवलेले असतात, त्यामुळे त्याला नीट शांत झोप लागत नाही. मात्र तुम्ही एकमेव व्यक्ती असा आहात ज्यांना पूर्ण शांत मनाने झोप लागते. लक्षात ठेवा, तुम्हाला देवाने जे दिले आहे त्यामध्ये समाधान मानायला शिका. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करायला शिका. यापुढे तुम्हाला वेळ परमेश्वर देणार नाही. परमेश्वराने तुम्हाला वेळ दिली आहे, म्हणजे तुम्हाला त्या वेळेचे सोने करायचे आहे. आयुष्यात कितीही मोठे दुःख आले तरी त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असला पाहिजे. प्रत्येक काळ दुःख तुम्हाला संपवले नसले पाहिजे, तर तुम्ही त्या दुःखांना नष्ट केला पाहिजे. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असं अजिबात नाही. यश न मिळणे म्हणजे एक मोठा अनुभव येणे, एक मोठे गुण येणे, एक मोठे धडा शिकणे. लक्षात ठेवा, अपयश न येणे म्हणजे तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे शिक्षण मिळण्यासारखं आहे. जर तुम्हाला सूर्यासारखे आयुष्यात चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळायला लागेल. पूर्णपणे तुम्हाला चटके सहन करावे लागेल, मगच तुम्ही आयुष्यात चमकचाल. लक्षात ठेवा, उन्हामध्ये जो व्यक्ती थांबतो तो प्रत्यक्ष सावली स्वतःची निर्माण करतो. जो व्यक्ती उन्हाचे चटके खात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या सावली खाली थांबल्यानंतर समजू नका की तुम्ही स्वतःची सावली निर्माण केला आहात. तुम्हाला स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष त्या उन्हामध्ये थांबायचे आहेत आणि चटके सहन करायचे आहेत. तुम्हाला प्रत्येक गोष्ट बसल्या ठिकाणी मिळत नसते. देरे हरी परंगावरी असे अजिबात नसते. देव तुम्हाला प्रत्यक्ष वेळ दिली आहे. देवांच्या वेळेचा पूर्णपणे उपयोग करा. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला आत्तापासूनच पूर्णपणे चटके सहन करावे लागतील. दुःख गरुडाच्या पावलाने येतं आणि मुंगीच्या पावलाने जात असतं. लक्षात ठेवा, दुःख जाता जाता जात नसतं, फक्त तुम्हाला आनंदी राहायचं असतं. जो व्यक्ती आयुष्यात आनंदी राहतो तो प्रत्येक संकटावर मात करतो. जो व्यक्ती आयुष्यात प्रत्येक क्षणी दुःखी असतो तो आयुष्यात काही करू शकत नाही. परमेश्वर म्हणतात, आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. कोणतीच गोष्ट कायमची नसते. लक्षात ठेवा, कायमची गोष्ट मिळवायची असेल तर ते म्हणजे देवांचे नामस्मरण करून देवाला मिळवा. देव जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्हाला सर्व सुख मिळेल. कधी कधी तुम्ही ज्यांच्यावर खूप प्रेम करता तीच माणसं तुमच्यापासून फार दूर जात असतात. म्हणून प्रत्यक्ष सर्वांवर प्रेम करत बसू नका. प्रत्यक्ष तुम्हाला परमेश्वराने जीवन जगण्यासाठी वेळ दिली आहे. त्या वेळेचा पूर्णपणे सदुपयोग करायला शिका. यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी अजिबात सांगू शकणार नाही, पण स्वतःला ओळखून स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे हे आधी शोधा, म्हणजेच यशाजवळ जाणे होय. लक्षात ठेवा, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय मिळवायचे आहे आणि तुम्ही कशासाठी बनला आहात हे तुम्ही आधी शोधा. नक्की तुम्हाला जीवनात एक ना एक दिवस यश मिळणार आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकाला सारखे बनवले नाही. प्रत्येकाचे मन सारखे बनवले नाही. फक्त प्रत्येकात वेगळे गुण दिले आहेत. मात्र ते गुण ओळखायला आले पाहिजे. जो व्यक्ती ते गुण लवकर ओळखतो तो व्यक्ती जिंकतो, मात्र पूर्णपणे चमकत असतो. देखणेपणावर अजिबात जाऊ नका, कारण सौंदर्याला कमजोरपणाचा श्वाप असतो. देव म्हणतो, प्रत्यक्ष जो व्यक्ती देखणा असतो
तो व्यक्ती जास्त प्रमाणात कमजोर असू शकतो. म्हणून प्रत्यक्ष देखणेपणावर जाऊ नका. मन देखणे पाहिजे, मन चांगले पाहिजे, प्रत्येकाचे चांगले व्हावे हे विचार मनात असले पाहिजे. मगच तुम्ही आयुष्यात पूर्णपणे सौंदर्याने भरून गेलेले आहात समजून जावा. दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष दुसऱ्याला सावली देण्यासाठी तुम्हाला देखील उन्हामध्ये उभं राहावं लागेल. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, अंधारातल्या प्रवासासाठी तुम्ही कायम कुणाचा तरी हात शोधत असतो आणि आपल्यालाही हात असाच कुणीतरी हवा असतो. लक्षात ठेवा, तो मीच आहे. तुम्हाला अंधारात मी नक्की तुमचा हात पकडेल. जेव्हा काळू जाशील तू काळुक्यात, तेव्हा तुझी सावलीही सोडेल तुझी साथ. फक्त घाबरू नको, बाळू मामाच पकडतील तुझा हात. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. नजरेतील मादकता घायाळ करते तर हृदयाला, त्यातूनच येते मग प्रेम पाखरू उदयाला. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायचे आहे. देव म्हणतो, पेंच खरोखर लावायचे असेल तर तुम्ही स्वतः सोबत लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार. अहंकार मनातला काढून टाका, मनाचा स्वार्थ सोडून टाका. देव तुम्हाला साधा काटाही टोचू देणार नाही. परमेश्वराने प्रत्येकाला जीवन दिले आहे. त्या जीवनात जो व्यक्ती पूर्णपणे आयुष्य चांगले जगतो, तोच व्यक्ती आयुष्यात पूर्णपणे देवाने दिलेल्या वेळेचा सदुपयोग करतो. चंदनापेक्षा वंदन करणं जास्त शीतळ असतं. लक्षात ठेवा, कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात अजिबात पाहू नका. तसे करचाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात. जर तुम्ही त्याला मदत करचाल, मात्र तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर तो व्यक्ती पूर्णपणे कमजोर झालेला असतो. त्याच्या कमजोरीने तुम्ही स्वतःला गर्वाने निर्माण करू शकता. तुम्ही गर्व करू शकता की ही व्यक्ती आता माझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल, असं अजिबात करू नका. त्याची वेळ सध्या खराब आहे म्हणून त्याला वेळेने तसे वागायला लावली आहे. तुमची वेळ आल्यानंतर तुम्हाला परमेश्वर ही साथ देणार नाही. फक्त कोणाचे वाईट करू नका. देव म्हणतो, जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी जगासाठी सुंदर असू शकेल, परंतु अशा व्यक्तीशी करा जी तुमचं जग सुंदर करून टाकेल. प्रत्यक्ष जी व्यक्ती वाईट वेळेत तुम्हाला पूर्णपणे आधार देते, पूर्णपणे धीर धरायला सांगते, तीच व्यक्ती तुम्हाला आयुष्यात तुमची आहे. देव म्हणतो, भव्य विचार हा सुगंधासारखा आहे. तो पसरवावा लागत नाही, आपोआप पसरत असतो. म्हणून प्रत्यक्ष भव्य विचार करत चला. तुमचा विचार तुमचे जीवन बदलण्यासाठी एक ना एक दिवस सक्षम ठरणार आहेत. लक्षात ठेवा, तुमचे सुख हे फुलपाखरासारखे असते. तुम्ही त्याचा कितीही पाठलाग केला तरीही देखील ते उडून जात असते. बळजबरी केली तर मरून जाते. निरपक्षपणे काम करत राहिलं तर अलगत येऊन मनगटावर येऊन बसते. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. ती गोष्टीची वेळ आल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट कोणत्या ना कोणत्या वेळी भेटणार असते. आता चिंता करणे थांबवा आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुमचा वेळ द्या. श्री संत सद्गुरू बाळू मामा म्हणतात, आयुष्यात तुम्ही कधीही खचून जाऊ नका. तुमचे मामा तुमच्या सोबत आहेत. हा संदेश पुढे ऐकत चला, नक्की मोठा अनुभव येईल. लक्षात ठेवा, एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याची जागा स्वतःला ठेवून बघा. मग कळेल किती दुःख तो व्यक्ती सहन करत आहे. तुमच्याकडून चूक झाली असेल तर चूक झाली म्हणा. नक्की तुम्ही कर्म चांगले करत आहात. तुमची ती चूक परमेश्वर देखील माफ करेल. मात्र तुमची चूक असूनही तुम्ही चांगल्या व्यक्तीला तुमची चूक त्याच्यावर ढकलत असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या एवढा मूर्ख व्यक्ती कोणी नाही. कारण तो व्यक्ती प्रत्यक्ष तुम्हाला धक्का देत आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं.
की दुःख असतानाही हसायचं असतं आणि त्यांना सामोरे जायचं असतं. लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकाला जीवन दिले आहे. फक्त ते जीवन तोच व्यक्ती जगू शकतो जो व्यक्ती आयुष्यात प्रत्यक्ष वाईट परिस्थितींना सामोरे गेला आहे. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, हा संदेश पूर्णपणे ऐकत चल, नक्की मोठा अनुभव येईल. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटमध्ये म्हणा, होय मामा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक करा. श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, जेव्हा आपण जप कराल तेवढे श्री संत बाळूमामा आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करल तेवढे बाळूमामा आपल्याकडे लक्ष देतील. जेवढं आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची सेवा करणार तेवढे श्री संत सद्गुरू बाळूमामा आपल्यावर मेवा देणारच. आपण श्री संत सद्गुरू बाळूमामा यांची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच. लक्षात ठेवा, देव तुम्हाला देण्यासाठीच वरती बसला आहे. तुमच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी देव वरती बसला आहे. लक्षात ठेवा, फक्त तुम्ही देवापुढे मागत असताना एकच गोष्ट म्हणा, देवा, माझे मागणे हे माझे एक पायाशी प्रेम भजनाशी मच द्यावे. रंग व्हावा देह, रंग व्हावा देह, तोंडावा हा संदेह संकल्पनेचा. लक्षात ठेवा, देवाला कधीही म्हणू नका, माझे सर्व ठीक कर, प्रत्यक्ष माझ्या जीवनात आनंद दे. फक्त तुम्ही जर पूर्णपणे मेहनत करत असाल तर देवाला एकच म्हणा, देव माझ्या प्रत्येक प्रयत्नांना साथ द्या. देव तुम्हाला प्रत्यक्ष मेहनत करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश तुमचा देव हे देणारच. तुमच्या आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण या ब्रह्मांडाचा बाळूमामांचा मायेचा हात तुमच्या डोक्यावरती नेहमी असणारच आहे. कारण तुम्ही निस्वार्थ मनाने मामांची भक्ती करत आहात. कारण इतका संदेश तुम्ही ऐकला आहात. कधी कधी आयुष्यामध्ये खूप यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरं देव आहे का नाही, असा प्रत्यक्ष प्रश्न तुम्हाला येत असतो. तुमच्या इथपर्यंत शंका येत असतात, पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, तुमची ही वाईट वेळ नक्की जाणार आहे. फक्त विश्वास तुटू देऊ नका. ज्या प्रकारे आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं. बाळ नेहमी घाबरत नसतं, कारण त्याचा विश्वास त्याच्या आईवरती पूर्ण असतो की कोणी आहे जे आपल्याला अजिबात खाली पडू देणार नाही. तोच विश्वास तुम्हाला तुमच्या बाळूमामांवर हवा पाहिजे. तुमच्या बाळूमामांवर तो विश्वास असायला पाहिजे. कधी कधी वाईट हे कसं होईल हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवत असतात. जसे तुम्ही विचार करत असतात त्या प्रकारे तुमचे जीवन घडत असते. पण बाळूमामा यांनी या जगात अशक्य असे काहीच नाही. बाळूमामा यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला बाळूमामा तेच देत असतात जे तुमच्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावरती पूर्णपणे असायला पाहिजे. सर्व दरवाजे बंद झाले तरी तुमच्या बाळूमामा यांचा हृदयाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा असतो. लक्षात ठेवा, तुमचा देव नेहमी तुमच्या सोबत आहे. अपेक्षा ठेवायची असतील तर बाळूमामा यांच्याकडून ठेवा. इतर लोकांपासून अपेक्षा ठेवू नका. कारण अडचणीत असाल तर श्री संत सद्गुरू बाळूमामा तारतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त बाळूमामा यांना आर्ततेने साथ घाला. तुम्हाला काही देखील कमी पडणार नाही. हा संदेश इतका ऐकला असाल तर कमेंटद्वारे होय देवा, मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ दिला आहे असं टाईप करा. देव म्हणतो, मी तुला फसवणारा देव नाही,
तू फक्त नामस्मरण करत जाल. श्री संत सद्गुरू बाळूमामा तुम्हाला फुलासारखे सांभाळतील. तर मग चला म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. हा संदेश इतका ऐकला असतील तर कमेंटद्वारे म्हण, बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ दिला आहे. आणि आत्ता चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला ह्या संदेशाला लाईक कर. जीवन कोणासाठी कधीही थांबत नाही, फक्त जीवन जगण्यासाठी. कारण बदलतात. सर्व प्रश्न सुटत नाहीत. काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिले की आपोआप सुटत असतात. आता प्रत्येक तुमचे प्रश्न परमेश्वरावर सोडून देऊ नका. जे प्रश्न सुटत नाही ते प्रश्न परमेश्वरावर सोडून द्या. कारण परमेश्वराने तुमच्यासाठी तुमच्या जीवनात काहीतरी करण्यासाठी ते प्रश्न ठेवले आहेत. तुमचे जीवन आता पूर्णपणे परमेश्वर बदलण्यासाठी तयारीला लागला आहे. हे मनामध्ये धरून प्रयत्न करत चला. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. तुम्ही सहमत असाल तर कमेंटद्वारे होय असं टाईप करा. आणि आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असंच एका नवीन बाळूमामा यांच्या संदेशासह. बोला एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.